झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार त्यागाला सुखी संसार. सोडिले सर्व घरदार त्यागाला सुखी संसार. देशासाठी आपल्या प्राणाची बाजू लावणारे थोर महापुरुषांना प्रथम वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली. म्हणून खरंच हा दिवस सोन्याचा दिवस आहे असे म्हणावे लागेल. म्हणूनच म्हणते की चला करूया संविधानाचा आदर. चला करूया संविधानाचा आदर. ज्याने दिला आज आपणास जगण्याचा अधिकार. ज्याने दिला आज आपणास जगण्याचा अधिकार. स्वातंत्र्य. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरी पाहिली असेल. स्वातंत्र्याचं मूल्य शब्द सांगता येणार नाही इतकं मोठं. अरे आपण तर खूप नशीबवान आहोत की या स्वातंत्र्य भारतात जन्मलो. मित्रांनो, भारत, हिंदुस्थान, इंडिया ही नावं तोंडावर जरी आली ना तरी रक्त सळसळायला लागतं, मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखा दिसतो. किसी ने खूप कहा है, किसी ने खूप कहा है कि हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. मित्रांनो, आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हणलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध शेतीप्रधान, कृषीप्रधान देश त्या काळातही नव्हता. म्हणूनच कदाचित इंग्रज